So hey guys, welcome back to my channel in another vlog. So last time मी ट्यूसडेला एक इंस्टाग्रामवरती स्टोरी टाकलेली की मला क्वेश्चन विचारा आणि त्याचे आन्सर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल. आणि आज तो टाइम आलेला आहे. आपल्याकडे खूप सारे क्वेश्चन आलेले आहेत आणि त्या क्वेश्चनचे आज मी आन्सर देणार आहे. पण मी आज एकटा नसणार आहे. आज माझ्यासोबत माझा मित्र शुभम पण असणार आहे. सो शुभम, वेलकम टू आवर चॅनल. आणि तुला तर माहिती आहे शुभम इज द मेन मोटिवेशन बिहाइंड दिस चॅनल की आम्ही का चॅनल स्टार्ट केला आहे. आता पुढे आम्हाला खूप सारे क्वेश्चन्स आलेले आहेत, तर तुम्हाला मी आन्सर देणार आहेत. तर आता शुभम आणि मी बघू, खूप सारे क्वेश्चन आम्ही दोघांनी मिळून फिल्टर आउट केलेले आहेत आणि त्याचे आन्सर तुम्हाला आता भेटणार आहेत. सो विदाउट वेस्टिंग फर्दर टाइम लेट्स मूव टू द क्वेश्चन. सो पहिला क्वेश्चन आलेला आहे, डेली ब्लॉगिंग स्पेसिफिक इव्हेंट लाईक ट्रॅव्हल, एक्सप्लोर, ड्रामा. ओके, इट वॉज अ नाईस क्वेश्चन. आम्हाला खूप लोकांनी क्वेश्चन केले ॲक्च्युली की तू खरंच जॉब सोडलायस का, काय झालंय. आणि गाईज, इट वॉज जस्ट अ प्रँक. मी जॉब सोडलेला नाहीये, मला काढलेला आहे. सॉरी, काढलेलं नाहीये. माझा असा हा मेन मोटो होता की मी फुल टाइम जॉब करते आणि मी फुल टाइम कॉन्टेंट क्रिएशन करते आणि पार्ट टाइम मी जॉब करते. फुल टाइम जॉब करते आणि पार्ट टाइम कॉन्टेंट क्रिएशन. अरे कहना क्या चाहते हो करणार आहे. बेटा तुमचे नाव पाहिजे. बड़ा हरामी हो बेटा. सो आता माझा असं काय आजच प्लॅन नाहीये. तर मी विचार करतोय की मी विकेंडला फक्त ब्लॉग पोस्ट करत जाईल आणि बघेल त्याची रीच कुठपर्यंत जाते. जर रीच त्याला भेटली तर चांगली गोष्ट आहे, नाही भेटली तर अकाउंट सस्पेंड होईल. ते आता पण बघूया. तुमच्या सपोर्टने जर मी पुढे जात असेल तर चांगली गोष्ट आहे. इन केस जर तुम्हाला डेली ब्लॉग दिसायला लागले, मग समजून जा की जॉब तो प्रँक नव्हता, जॉबवरून काढलेलं आहे. सो आता आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊया. कसा आहेस? एवढा अवघड क्वेश्चन. आतापर्यंत तर बरा आहे मी. आता आपण पुढे बघूया कसं होतंय. पण चांगली गोष्ट आहे, कोणीतरी विचारलंय कसं आहे. या धावपळीच्या जीवनात जर तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही कसा आहेस, तर हा मी बरा आहे अजूनपर्यंत तरी. आता जर घरच्यांना व्हिडिओ भेटला आणि त्यांना कळालं की मी माहिती नाही कसं फुल टाइम ब्लॉगिंग करते, तर माहिती नाही मी कसा आहे. सो मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. भावा, PhD करूया का आपण? सो ज्यांनी पण हा क्वेश्चन विचारला, भावा PhD करूया का आपण, इथे MCOM MBA करून ही अवस्था आहे, तर PhD करून कायच होणार आहे. सध्याची परिस्थिती समजता मला असं वाटते की ब्लॉगिंगच करूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर तू आईचा हातचा मार खाताना ब्लॉग बनवला तर त्याला 1 मिलियन व्ह्यू मिळतील का? कोण आहे तुझ्या ऑडियन्स? जर 1 मिलियन व्ह्यू मिळत असतील तर आईचा काय, आजचा पण मार खायला रेडी आहे. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, लग्नासाठी लग्नासाठी घरातून किंवा पाहुण्यांकडून किती टोमणे ऐकावे लागतात आणि प्लॅनिंग आहे की नाही? लग्न इथे आमचे सर्वायवलचे वांदे आहेत आणि लग्नाच्या गोष्टी. तरी पण जर तुमच्या ओळखीत कुठली मुलगी असेल तर त्याचा बायोडाटा पिन करा कमेंट मध्ये. मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. शाळेत असताना कधी शिक्षकांनी तुला वर्गाबाहेर काढले होते का? तुला काय वाटतं शुभम? नाही, वर्गाबाहेर तर कधी आम्ही गेलो नव्हतो, एवढे तर वाईट नव्हतो आम्ही. हा पण एक इन्सिडेंट आहे असा जो खूप म्हणजे मेमोरेबल येतो. मला वाटतं ते आमच्या बॅचचं कोणच नाही विसरू शकत आणि तो इन्सिडेंट जे बॅचचे शिक्षक होते ते पण नाही विसरू शकत. ते आम्ही आता सांगूच. तर त्यामध्ये असा एक सीन झालेला की आमच्या स्कूलमध्ये एक RSP करून युनिफॉर्म असायचा. त्याच्यामध्ये आम्हाला परेडमध्ये इन्व्हॉल्वमेंट असायची, परेडमध्ये जावं लागायचं, कॉम्पिटिशन असायच्या आणि आमचा एक स्पेसिफिक युनिफॉर्म होता. तो आम्हाला वेनसडे, थर्सडे असे 2 डेज होते, त्यामध्ये घालायला लागायचा. समथिंग रोड सेफ्टी पोलीस आय गेस त्याचा हे होता, फुल फॉर्म होता RSPचा. हो. आणि मग काय झालं की आम्ही मिळून डिसाईड केलं, ॲज युजल तुम्हाला तर माहिती आहे स्कूल टाईममध्ये कशा असतात, सगळे युनिटीमध्ये राहतात. तर आम्ही डिसाईड केलेलं की आम्ही युनिफॉर्म घालणार नाही. त्यानंतर पुढे काय झालं ते शुभम सांगेल. हां, मग आम्ही जसं डिसाईड केलं होतं तसे मुलांनी कोणीच नाही युनिफॉर्म घातला. पण सीन असं झालं की जी मुली होत्या त्या सगळ्यांनी युनिफॉर्म घातला.
त्यामुळे असं झालं की मग आम्हाला बोलले की तुम्ही युनिफॉर्म घालायला परत घरी जा आणि या, घालूनच या. पण आम्ही मग रिक्वेस्ट केली, कारण तेव्हा मला वाटतं की आपलं स्कूल संपायला आलं होतं. हा त्यासाठी आम्ही रिक्वेस्ट केली की आता काय उपयोग पण आहे त्याचा, आणि कशाला घालायचं वगैरे. आम्ही रिक्वेस्ट केली आम्ही नका करायला, म्हणजे नको घालायला करून. तर माहिती नाही, पण ते बोलले की नाही तुम्ही घालून याच करून. मग आम्ही होतो मुलं हम लडके आहे ना. हां, मग आम्ही डिसाईड केलं की नाही आम्ही थांबू बाहेरच, आम्ही बोलू त्यांच्याशी की रिक्वेस्ट वगैरे करू, अजून थांबू. आणि काय माहिती त्याच वेळेला जे आमचे प्रिन्सिपल होते त्यांचा मूड मे बी थोडासा खराब होता. ते आम्हाला माहिती नव्हतं. मग आम्ही काय केलं, आम्ही जाऊन प्रिन्सिपलच्या केबिनच्या बाहेर उभे राहिलो आम्ही सगळेजण, सगळे मुलं. आणि त्यांना बोललो की रिक्वेस्ट केली सर आम्हाला सोडा, म्हणजे आता नका घालून देऊ, म्हणजे जातो आता एवढे दिवस राहिले वगैरे. पण ते आले, बोलले की मला खूप काम आहेत, तुम्ही घालून या, नाही तर मला माहिती नाही, तुम्ही वर्गात नाही यायचं त्याशिवाय. मग बोललं ठीक आहे. आम्ही पण विचार केला ठीक आहे. जरा आम्ही त्या केबिनच्या बाजूला आलो. मग विचार केला काय करायचं का नाही करायचं. मी बोललो नाही आपण एकदा अजून जाऊया करायला. ठीक आहे. आम्ही जाऊन पीसफुली बोललो होतो. तोपर्यंत 2-3 जण ओरडायला लागले अचानक की हमारी मांगे पुरी करो. अचानक प्रोटेस्ट चालू झाला की हमारी मांगे हा ना. पूरी करो, हमारी इन्कलाब जिंदाबाद. आणि तुम्हाला माहिती आहे एक चालू झाल्यानंतर मग सगळे चालू होतात. मग सगळे ओरडायला लागले हमारी मांगे पुरी करो, हमारी मांगे पुरी करो. आणि आमच्या प्रिन्सिपलची जी केबिन आहे त्याच्यावरती 2 क्लास होते. तिकडचे जे शिक्षक आहेत ते पण बघायला बाहेर आले की कोण आले खालती हे करायला. कोणाच्या मागण्या पूर्ण करायच्या आहेत? इंडिया वॉन्ट्स टू नो. अबे पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. लेकिन नहीं तुम्हारी. मग त्यानंतर प्रिन्सिपल एवढे भडकले, ते हातामध्ये छडी घेऊन बाहेर आले आणि आम्ही सगळे परत सुटलो असे रस्त्यावरती. ठीक आहे. तिथपर्यंत आले, आम्हाला बोलले आणि परत गेले का, म्हणजे आम्हाला वॉर्निंग दिली की आता परत तुम्ही केलं ना बघा करून, मला भरपूर काम आहेत करून. आणि असं बोलून परत आतमध्ये येऊन बसले त्यांच्या केबिनवरती. मग त्याच्यानंतर आम्ही गेलो, आम्ही खूप विचार केला की असं नाही, बरं नाही वाटत करून वगैरे, असं नको करायला. पण परत एक मुलगा पण काय असं झालं, आम्ही राहिलो मुलं तेच, तुम्हाला माहिती आहे त्यांची मेंटॅलिटी कशी असते. आणि एकदा आम्ही लहान होतो तेव्हा, आणि मस्ती भरपूर होती आमच्यामध्ये, तिथं अजून पण आहे, पण तेव्हा जास्त होती, तेव्हा पीकवरती होती. मग लोक परत आलो आम्ही. मग आम्हाला मज्जा लागली, काय माहिती का, आम्ही आलो परत ओरडायला लागलो की हमारी मांगी पुरी करो, इन्कलाब जिंदाबाद. त्यानंतर खूप आम्हाला माहिती नव्हतं की एवढं एक्स्ट्रीम लेवलवरती होईल ते, कारण ओरडायला लागलो आम्ही. प्रिन्सिपल परत आले आणि जे आले केबिनच्या बाहेर ते थांबलेत नाहीत. आम्ही पळतोय, ते आमच्या मागे छडी घेऊन पळत आले पूर्ण. आम्ही पूर्ण त्यांना आमचा एरिया फिरवला. आम्ही बोललो आता थांबतील, तरी पण कंटिन्युअसली आमच्या पूर्ण मागे आले. लिटरली आम्हाला 1-1.5 किलोमीटरपर्यंत त्यांनी फॉलो केलं. आणि नंतर ते थांबले आणि नंतर तिथून रिटर्न गेले. मग त्यानंतर परत आम्ही सगळे जमलो. आमची मग फाटली, कारण आमचं होतं तेव्हा लास्ट 10th इयर होतं, 10वीचं वर्ष होतं, आणि आमचे एकदम जवळ आले होते तेव्हा. आणि नंतर आम्हाला ते बोलले की तुम्हाला मी रस्टिकेट करू, असे म्हणजे रागामध्ये बोलत होते मध्ये. मग नंतर आम्ही बोललो ठीक आहे, आता काय ऑप्शन नाही आहे, आता एवढं लांब पळत आलं तर घरी जाऊन आपण युनिफॉर्म घालून येऊया. मग आम्ही घरी गेलो, युनिफॉर्म घातला आणि परत आलो शाळेमध्ये. आणि आम्हाला वाटलं झालं आमच्या सगळ्यांच्या घरी गेले आता रस्टिकेट लेटर वगैरे. पण नशिबाने तसं काही झालं नाही. नंतर तो मॅटर सॉल्व्ह झाला. 4-5 दिवस लागले त्याला सॉल्व्ह व्हायला, पण झाला सॉल्व्ह. नशिबाने आमच्या घरी काय लेटर आले नाही हा. आणि आम्ही सुखरूपपणे वर्गात पळून गेलो. बट जे हुशार स्टुडंट होते त्यांना कॉट केलं आणि त्यांना खूप मारलं, आणि आम्हाला त्यामुळे सॅटिस्फॅक्शन भेटलं. ते एक वेगळ्याच लेवलवरती कारण होतं. आमच्याकडून त्याच्या पण काही एक्सपेक्टेशन नव्हते, पण आम्ही त्यांना रॉंग प्रूव्ह केलं. एक्झॅक्टली. तर तुम्हाला आमचे मार्क्स पाहिजे असेल तर त्यामुळे तुम्हाला सांगू. कशाला सांगलं की हां. नव्हतं. सो मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. भावा शाळेचे क्वेश्चन खूप विचारलेत मग लोकांनी, मला हे असं वाटतंय. भावा शाळेत असं तू खरंच अभ्यास करायला ट्युशनला जायचं की फक्त क्रशला बघायला जायचं? अभ्यास तर एक कारण होतं, म्हणजे अभ्यासच मेन होतं. हां. पण ट्युशनचा एक मला किस्सा आठवतोय जो क्रशच्या रिलेटेड तर नाहीये, पण सेम 10वीचा एक किस्सा आठवतोय. किस्से असे किस्से तर खूप आहेत, पण त्यातला एक स्पेसिफिकली किस्सा होता की असं एक झालेलं की आमची एक ट्युशन टीचर होती. आता मी त्यांचं नाव नाही घेऊ शकत. ते ट्युशन टीचर थोडीशी स्ट्रिक्ट होती. तर मुलांनी काय ठरवलं की ती खूप स्ट्रिक्ट होती. इंग्लिशची एक टीचर होती आमची ट्युशन टीचर. तर त्यांनी काय ठरवलं की आपण काम करूया, ट्युशन टीचरसोबत प्रँक करूया. मग त्यांनी लिटरली असा एक रिअलिस्टिक प्रँक केला. त्यांनी जो पैसा किडा असतो ना, पैसा किडा पावसाळ्यात येतो, तो पैसा किडा असा हाताने उचलला आणि त्या ट्युशन टीचरच्या बॅगमध्ये टाकला. आणि जेव्हा त्या टीचरने घरी जाऊन ती बॅग ओपन केली, पूर्ण त्या पैसा किड्याचा वास त्या बॅगमध्ये पसरलेला.
आणि जेव्हा नेक्स्ट दिवशी टीचरांना कळालं की हे क्लासच्या स्टुडंटने केलंय, नेक्स्ट दिवशी जी त्यांची वरात काढली क्लासमध्ये, तो एक्सपिरियन्स एक नंबर होता. तर मला क्रशचं नाही माहिती, पण टीचरने त्या स्टुडंटला एक नंबर क्रश केलं होतं. ते बघायला खूप मजा आली होती. तर हाच एक मला इन्सिडेंट आठवतोय. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया शुभम. आता क्वेश्चन तर खूप आहेत, त्यातले आपण फिल्टर केलेत. आता 1-2 क्वेश्चन आहेत ते आपण कव्हर करूया. की शाळेच्या बाकावर किंवा ट्युशनच्या डेस्कवर कंपासच्या टोकाने स्वतःचे आणि क्रशचे नाव लिहून दिले काढणारा लिहून कलाकार काय लिहून दिले काढणारा महान कलाकार तूच तू. आहेस. अच्छा, ओके. म्हणजे शाळेच्या बाकावरती किंवा ट्युशनच्या डेस्कवरती कुठे पण जे आपलं कंपास असतं ना कर्कटा, त्याने स्वतःचं आणि क्रशचं नाव बेसिकली ती लिहिलं आहेस का वगैरे. आता यावरून मला अजून एक इन्सिडेंट आठवतोय की ज्यावेळेस आम्ही तेव्हा 10th मध्ये होतो बरोबर, आणि काय झाले ते मोस्टली 10th मध्ये झालेत बेसिकली. जेव्हा आम्हाला अभ्यास करायचा तेव्हा अभ्यास नाही केला, त्यामुळे आज आम्ही कॉन्टेंट क्रिएशन करतोय. असा पार्ट नाहीये, आम्ही दुसरं काम पण करतोय. बट या तर त्यावरून मला एक सीन आठवते की आमच्या वर्गामध्ये 2 निखिल नावाची मुलं होती. एक मी निखिल आणि एक दुसरा एक निखिल करून होता. तर माझं नावाचं इनिशियल निखिल अशोक चोपडे होतं. तर मी त्या वॉलवरती निखिल.ac असं लिहिलं होतं, ते पण कर्कटांनी भिंतीवरती उंच. आणि सरांनी ते बघितलं, सर वर्गामध्ये आले आणि सरांनी विचारलं हे नाव निखिल, हे AC कोणी काय लिहिलंय. आठवते मला. तर बिंग सभ्य चांगला मुलगा मी बोललो सर मी तर नाही लिहिलंय. आणि ह्याची इमेज चांगली होती शाळेमध्ये, फक्त इमेज चांगली होती. कामं चांगली होती पण इमेज चांगली होती. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? तर मग सरांनी काय केलं, जो दुसरा निखिल होता त्याला पकडला आणि त्याला कुत्र्यासारखा चोपला. जर तो निखिल आज हा व्हिडिओ बघत असेल तर त्याला ते आठवेल त्यासोबत काय झालेलं. आय होप असं कोणासोबत नको व्हायला पुढे. तर निखिल नावाच्या मुलांपासून लांब राहा, तेवढं चांगलं आहे. आता हा लास्ट क्वेश्चनकडे आपण वळतोय. हाऊ डू यू मॅनिफेस्ट. सो शुभम, याचा आन्सर तू तुझ्या हिशोबाने दे आणि मी माझा पर्स्पेक्टिव्ह मांडेल. ओके. सो मॅनिफेस्टेशनचं बोलायला गेलं तर मी बिलीव्ह करतो की आपल्याला जे पण पर्सन व्हायचं आहे, जे गोल अचीव करायचे आहेत, तर आपण तसंच ॲक्ट केलं पाहिजे. की म्हणजे ऑलरेडी ते झालं आहे आपल्यासोबत. फॉर एक्झाम्पल काय एक्झाम्पल देऊ शकतोस तू. एक्झाम्पल, 1 eternity later. ओके, जर तुम्हाला असं वाटत असेल की म्हणजे हे ऑब्व्हियसली हे मी रील्सवरती किंवा कुठल्या तरी पॉडकास्टमध्ये बघितलं, ते त्याच्याशी मी इन्स्पायर झालो, मला ते आवडले गोष्टी ते आम्ही सांगतो की आता तुम्हाला कोणतं एंटरप्रेनर व्हायचं असेल, मोठा बिझनेसमॅन व्हायचं असेल, तर तुम्ही आत्तापासूनच तसं ॲक्ट करा की हा मी तसं, म्हणजे त्याचं माइंडसेट काय, त्याचं रुटीन कसं फॉलो करतो, तो कसा बिहेव करतो, म्हणजे लोकांसोबत कसं कम्युनिकेट करतो. तर तुम्हाला ॲक्च्युली तुम्ही असं फील करा की हा मी त्या लेवलला आहे, मी तो झालो आहे करून. तो एक वे आहे करून. मला तो आवडला खूप. मी हे ऑब्व्हियसली पॉडकास्टवरती वगैरे कुठेतरी बघितलं होतं, ते मला चांगलं वाटलं, तर मी ते फॉलो करतो. की तुम्हाला जे पर्सन बनायचं, जे व्यक्ती बनायचं, तर ते असं तुम्ही फील करा की मी ऑलरेडी झालो होते. मग तुमचं ब्रेन त्याच वेने वर्क करायला चालू करतं. मी तुम्ही सेम तसे डिसिजन घेता, तुमचे जे गोल्स आहेत त्याला जे कनेक्ट होतील तसे तुम्ही डिसिजन घेता आणि मग ते नंतर ते तुम्हाला तसे रिझल्ट भेटतात. आता तर मी हेच सांगेल. तुझं काय आहे. आता जर मला विचारशील मॅनिफेस्टेशनचं काय आहे, तर बेसिकली मला वाटतं की सपोज आता खूप सारे लोक आहेत ज्यांच्या मॅनिफेस्टेशनच्या डेफिनेशन खूप वेगवेगळ्या आहेत. तर मला असं वाटतं की मॅनिफेस्टेशन म्हणजे की सपोज आता मला कुठली गोष्ट अचीव करायची आहे किंवा मला काहीतरी हवं आहे, लाईक फॉर एक्झाम्पल मला करोडपती बनायचं आहे, मला कार पाहिजे, मला बंगला पाहिजे किंवा वॉट एव्हर ज्या लॅविश लोकांच्या इच्छा असतात, तशा ज्या गोष्टी काय करायच्या असेल तर तुला त्या टुवर्ड्स तर पहिली गोष्ट तर खूप हार्डवर्क करावं लागणार, तुला डेडिकेशन द्यावं लागणार आणि तू स्वतःला इमॅजिन करायला लागणार पाहिजे की हा माझ्याकडे फ्युचरमध्ये असेल तसेल. या गोष्टी इमॅजिन करणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे, पण अलॉंग विथ दॅट तुला हार्डवर्क पण खूप करावं लागेल. आणि वास्तू असं बोलतात की वास्तू नेहमी तथास्तू बोलत असते. सो बेसिकली आपण नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी द्यायला पाहिजे, आपण नेहमी पॉझिटिव्ह बोलायला पाहिजे आणि आपण जे इमॅजिनेशन करतो ते आपण नेहमी पॉझिटिव्ह ठेवायला पाहिजे. लोक तुमच्याबद्दल चर्चा करणार, वाईट बोलणार, ह्या सगळ्या गोष्टी असतात. तुम्हाला निगेटिव्हिटी साईडला करून तुम्हाला फक्त पॉझिटिव्ह गोष्टींकडे फोकस करायचा आहे. तर तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टींकडे फोकस केला, त्या टुवर्ड्स जर काम केलं तर डेफिनेटली तुम्ही ती गोष्ट अचीव्ह कराल. ती गोष्टी नेहमी मॅनिफेस्ट करा, त्याच्याबद्दल विचार करा. आणि खूप सारे लोक, ॲक्च्युली खूप सारे लोकांचे पॉडकास्ट आहे. आमची एक फ्रेंड आहे, तिचं पण एक चॅनल आहे द एक्सप्लोरिंग गर्ल, त्याच्यावरती पण आम्ही केला होता, म्हणजे आमचे रिव्ह्यूज दिले होते त्यावरती. तुम्ही वाटलं तुम्ही ते पण चेक करू शकता.
तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकेलच, तर तुम्ही जावा, तो पण व्हिडिओ चेक करा. तुम्हाला खूप आवडेल तिचा पेज पण आणि तिची जे कॉन्सेप्ट आहे मॅनिफेस्टेशन जे तुम्हाला आवडेल. जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असेल, जर Q&A सेशन तुम्हाला हवे असतील तर आम्हाला नक्कीच कळवा. आम्ही असे व्हिडिओ बनवू. तुम्हाला जर वाटत असेल तर आमचं अकाउंट ग्रो व्हावं तर आम्हाला तसा सपोर्ट करा. तुम्हाला वाटत नसेल तर सांगा, आम्ही चॅनल लवकरात लवकर बंद करू. बंद तर आम्ही करणार नाहीये, आम्ही कंटिन्यू ठेवणार आहेत, पण तुमचा सपोर्ट असाच राहून द्या. मला खूप आवडलं की जेव्हा मी फर्स्ट व्हिडिओ पोस्ट केला हां. तर माझ्या खूप साऱ्या फ्रेंड्सने त्यावरती कमेंट केला, सपोर्ट केला. बिचाऱ्यांना वाटलेलं की मी ॲक्च्युअलमध्ये जॉब सोडलाय, पण असं नाही आहे. इट वॉज जस्ट अ प्रँक. मी जॉब सोडलेलं नाही, मी जॉबमध्ये आहे आणि लकीली माझा जॉब पण चांगला आहे. इट्स जस्ट की पार्ट टाईम आम्ही असं ठरवलं आहे की असं रॅन्डम ब्लॉग करू, ट्रॅव्हल किंवा फूड किंवा असं रॅन्डम स्टफ जो पण कॉन्टेंट भेटेल जी काही मस्ती वगैरे होईल लाईफमध्ये ती रेकॉर्ड करू. ती एक्झॅक्टली capture करू. पोस्ट करू. लोकांना आवडेल नाही आवडेल ठीक आहे, पण आपलं काम आहे की पोस्ट करू, आपण टाकूया, बघूया गोष्टी कुठपर्यंत जात आहे. आणि आता सध्याचं जग एक कॉन्टेंट क्रिएशनवरती खूप आहे, AI याच्यावरती आहे. तर ठरवलं बघूया की कॉन्टेंट क्रिएशनमध्ये आपण पण घुसूया, पोस्ट करूया, बघूया कसं काय. आता तर आम्ही इनिशियल स्टेजला आहे, तर बघूया कशा गोष्टी वर्क करते. पण नक्कीच तुमचा जर सपोर्ट असेल तर आम्ही खूप पुढे जाऊ आणि पुढील 3-4 वर्षात 5 वर्षात आम्ही खूप पुढे गेलेलो असेल, तेव्हा हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आठवेल. तर अशाच व्हिडिओ बघत राहा आणि आम्हाला फॉलो करा या चॅनलला. थँक्यू सो मच. बाय. Don't forget to like and subscribe.